देशातली, फक्त राज्यातली नाही, देशातली ठिकाणं अभ्यासली जातात, त्यात नेवासे हे ठिकाण आहे. ही अगदी अश्मयुगापासून ते ज्ञानेश्वरी ज्या डोंगरावर सांगितली गेली त्या डोंगरापर्यंत असं सगळं एकाच डोंगरावर आहे तिथे. वाव. म्हणजे खाली आपल्याला तळाशी अश्मयुगीन मानवाची हत्यारं आणि त्याचे अवशेष वगैरे मिळतात. तिथेच त्या काळच्या जंगली श्वापदांची हाडं बिडं ते सगळं मिळतं. तिथून पुढे ती हत्यारं लहान 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 होत जातात. त्यामुळे मग लोअर पॅलेलिथिक, पूर्व पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युग त्याच्यानंतर. म्हणजे जशी हरप्पा संस्कृती होती तिथपासून तशा प्रकारची, जिथं तांब्याची हत्यारं, दगडी हत्यारं असं एकत्र आपल्याला मिश्रण सापडतं. त्यानंतर लोहयुग, त्याच्यानंतर ऐतिहासिक काळ आणि सर्वात शेवटी त्या टोकाला जर वर काही असेल तर जिथं ज्ञानेश्वरी सांगितली झाली ते मंदिर, हे सगळं एका टेरेनमध्ये आहे. लक्षात घ्या. बापरे. डेक्कन कॉलेजच्या म्युझियम मध्ये गेलात पुण्यामध्ये तर तिथं जी पहिलीच गॅलरी आहे तिथं असा नेवासेचा सगळा सेक्शन हा त्यांनी असा उलगडून दाखवलेला आहे, असा मोठ्या एका भिंतीवर. काही शंका हा नाही. नेवासेचा डोंगर म्हणजे इतिहासाचा साक्षीदार हो. आहे. खरा साक्षीदार आहे.